खरं तेच सांगतोय. काल मी लिंबू पाणी प्यायलो होतो, दारू प्यायलो नव्हतो. युवराज तू खोटं नको बोलूस रे. अगं खरंच सांगतोय मी तुला. अगं मला जेव्हा कळलंय कोल्ड्रिंक्स मध्ये पेस्टिसाइड्स असतात आणि ते संडास साफ करण्यासाठी वापरतात, तेव्हापासून मी कोल्ड्रिंक्स पिणं पण सोडून दिलंय. हो का? मग तुला त्या मुलीच्या गळ्यात पडायची काय गरज होती? मी कशाला पडेन तिच्या गळ्यात जाऊन? ती कशी काय पडली काय माहिती. अगं अशा हायफाय पोरीपासून मी 4 हात लांब असतो, तुला ठाऊक आहे ना. मी फक्त तुझ्या जवळ येतो, त्यांच्यापासून लांब असतो. अच्छा, मग एक काम कर ना युवी, तू माझ्यापासून पण लांबच राहा. अंडरस्टँड? मी तुझ्याशिवाय नाही ग जगू शकत अँजेलिना. अगं एक वेळ अमरसिंग अमिताभ शिवाय जगू शकेल, पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सी, इफ यू अंडरस्टँड से अंडरस्टँड, इफ यू डोंट अंडरस्टँड से आय डोंट अंडरस्टँड, बट इफ यू अंडरस्टँड अँड से आय डोंट अंडरस्टँड, देन हाऊ डू आय अंडरस्टँड दॅट यू अंडरस्टँड? अंडरस्टँड? हसली म्हणजे राग गेला. तू असं बोललास ना की माझा राग 2 मिनिटात जातो. पण मला एक सांग ना ग, माझ्यासारखा नापास इंजिनियर तुला का ग आवडला? अगं तू तर यशस्वी मॉडेल आहेस, तुला कोणीही मिळू शकतं यार. अरे तुझा सपोर्ट नसताना तर आज मी कुठेतरी रिसेप्शनिस्ट असली असते. तुला माहिती आहे ना, गावातून एकटीच आले. माझे आई बाबा माझ्या लहानपणीच वारले. आत्याने सांभाळलं आणि तुझ्या सपोर्टमुळे तर आज मी माझ्या पायांवर उभी आहे. चल माझा कसला सपोर्ट, अजून मी स्वतःच्या पायावर उभा नाहीये. ते आत्ता रे युवराज, पण मला खात्री आहे तू एक दिवस ना खूप मोठा माणूस होशील. मोठा? अगं आत्ताच मी 28 वर्षांचा आहे, आणखी किती मोठा हो. माझ्या आणि राहुलच्या नशिबात लग्नाचा योगच नाहीये बहुतेक. पण मला एक सांग, मला नाही वाटत तुझे बाबा आपल्या लग्नाला होकार देतील ग. फक्त लग्नानंतर तू ते पोहायचे कपडे घालणं बंद कर. पोहायचे कपडे? स्विमिंग सूट ग. जगात एवढा दुर्दैवी ड्रेस दुसरा कुठलाही नसेल. आणि ते का? अगं तू स्विमिंग सूट घालून जेव्हा एखादी सुंदर मुलगी अशी जाते तर लोक तिच्या इतरच बाबींकडे जास्त पाहतात, त्या ड्रेसकडे कोणीही पाहत नाही. चावटपणा बंद कर तुझा. वा वा, म्हणजे तुम्ही घालता तो चावटपणा नाही, आम्ही बोललो तर चावटपणा. बोंबला थिंडत असता तो घालून. बरं ते सोड, मला एक सांग, तू लग्नानंतर मला ऍड मध्ये काम करू देशील? येस ऑफ कोर्स. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? आय एम नॉट सो मीन, आय एम नॉट सो ऑर्थोडॉक्स. तुला ऍड्स कर, काय करायचं ते कर. मोठमोठ्या ऍड्स कर, अगरबत्तीच्या, टूथपेस्टच्या. टूथपेस्टची का? कारण टूथपेस्टच्या जाहिरातीत फक्त दातच दाखवायला लागतात. शट अप युवराज, तू पण ना. हे मी बरी दिसतेय ना? मस्त. काय? गुड मॉर्निंग बाबा, गुड मॉर्निंग आई. अगं बाई, ही माझी आई. हाय. किती सुंदर आहे ग. हे बाबा. असू दे असू दे असू दे असू दे, बसा बसा. बघा कशी खानदानी पाटलीन दिसते की नाही. ए पण तुझं ते नाव बदल बाई. अँजेलिना कडू पाटील म्हणजे ऑमलेट मध्ये गोड शिरा घातल्यासारखं वाटतं नाही. आई लग्नानंतर आपण तिचं नाव बदलणारच. अंजली कडू पाटील ठेवू. अरे हो, म्हणजे शिऱ्यामध्ये मनुका टाकल्यासारख्या वाटतील. नावाज जाऊ दे, त्या मॉडेलिंगचं काय? बाबा मॉडेलिंग म्हणजे ती खूप सोजवळ जाहिराती करते. ती नेहमी साडीमध्ये असते, पंजाबी ड्रेस सुद्धा ती घालत नाही. काय सांगतो? अगदी अलीकडेच मी पहाटे तिच्या घरी गेलो होतो. कधी? म्हणजे मी जॉगिंगला गेलो होतो आणि तिला एक महत्वाचा निरोप द्यायचा होता म्हणून तिच्या घरी गेलो. मी दार वाजवलं, तिने दार उघडलं, मी पाहिलं तर ती साडीमध्ये. म्हटलं अरे चा, तू साडीच नेसून असतेस घरी पण. अहो बघा, तिची जाहिरात आहे. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. हे बघ काय ते, कोण आहे ती? कोण आहे ती? त्या बघा कोण आहे ती? कोण आहे? पण बाबा ती अँजेलिना नाहीये. म्हणजे आहे अँजेलिना ती, म्हणजे पण तिचा स्पेशल इफेक्ट करतात जाहिरातीमध्ये. अरे देवा, बॉडी वेगळी असते, साडी वेगळी असते जाहिरातीमध्ये. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. त्या बाथटब मध्ये जी झोपली आहे ती साडी घालून ती अँजेलिना, आणि तो जो फेस आहे तो माझ्या तोंडाला आलाय बाबा. काय बोलतोस कळतं का तुमचं तुम्हाला? अरे कडू पाटलाचं खानदान आहे. ही अशी नटवी पोरगी सून म्हणून या घरात येणार नाही. ए पोरी, या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाही. तू या पोरीला परत घरात घेऊन यायचं नाही.
गेट आउट. अहो बाबा निदान चहा पाजा Get काहीतरी out! खाऊ घाला बाबा. अगं कडुलिना अंजलिना पाटील बाबा अंजलिना तुम्ही जो. अहो असं काय करता बिचाराला चहा तरी घेऊ द्यायचा. अरे मॉडेलिंग करते पोरगी ती. कडू पाटलाचं खानदान आहे हे. हा, अशी- अगं थांब अंजलिना थांब. अगं थांब अंजलिना माझं ऐकून तरी घे. काय ऐकू अगं थांब. मला प्लीज जाऊ दे तू. अरे बोलून गेला बा पण माझ्या डोक्याला ताप. तुला जे काही बोलायचं ना ते तुझ्या बाबांशी जाऊन बोल. जेव्हा ते माझा सून म्हणून स्वीकार करतील ना तेव्हाच मी तुझ्याशी बोलीन. तोपर्यंत मी काय करू. माझा फोटो आहे ना तुझ्याकडे तो उराशी कवटाळून बाईस. अंजलिना ऐक माझा अंजलिना. ड्रायव्हर उडा दो. एक मिनिट ड्रायव्हर जाओ. काहीतरीच काय आम्हाला काय बोलताय? तुम्ही काय केलं नाही म्हणून मी काय करायचं नाही काय गोळ्या घालीन एकेकाला. पण बोलताय काय तुम्ही? अहो बोललोय गोळ्या घातल्यात का. इथे जमाव जमलाय कुणीतरी भाषण करत असेल ते भाषण ऐकून या जमावचं रक्त उसळेल मग इथे दगडफेक होईल दंगल होईल मग मला फोन येईल मी धावत धावत इथे बघीन तरी इथे पोल चालले दंगल चालले. थांब रे तू थांब दंगल खोर. तर मी त्यांना गोळ्या झाडणार त्यातली गोळी कोणातरी लागणार तो मरेल माझ्यावर केस होईल मी सस्पेंड होईल. या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा बोललेलं बरं की नाही काय. अहो मग आम्हाला कशाला बोलताय त्यांना बोला ना. हा काय गडबड आहे काय गडबड आहे. अरे मी काय केलंय पण. हा मुलगा यांना बाबा म्हणतोय. मग तुम्हाला आई म्हणत नाही प्रॉब्लेम आहे का. ओ काहीतरी काय बोलताय. अहो तुम्हाला आई केलंय का. तो त्याला बाबा म्हणतोय तुम्हाला आई म्हणत नाही हा प्रॉब्लेम आहे का. अहो नाही हो. मग अहो काय करताय. नाही नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे माझा फोन आलाय. हॅलो काय हो कुठं हात. बायको आहे माझी. हॅलो महत्वाच्या कामावर आहे नंतर फोन कर. नक्की कंच्या कामात हात म्हणजे पोलिसांचंच काम करताय का कुठं शेण खाताय. अगं काय नाही तुला माहितीये ना मी बाईपासून 4 हात लांब असतो ते. हो हवालदार या मुलाचं काय करायचं. मुलाचं मी कंचा मुलगा. मला कळलं की मी तुला कळवतो. हा अहो हवालदार इकडे नाही तिकडे बघा. हा. इकडं तिकडं काय चाललंय. कोपऱ्यात. कोपऱ्यात बाईला घेऊन कोपऱ्यात काय करताय. अगं फोन द्या त्या बाईला. अगं मी फोन द्या बाईला. ए बायको हो बायकोची बोला माझ्या. मी कशाला बोलू. आता एवढं केलं ना निस्तारा अहो पण बोला. हॅलो. काय हो काय चाललंय. काय लफडं काय चाललंय तिकडं. हा अहो असं कसं सांगू साहेबांनी अजून काहीच केलं नाहीये. इन्व्हेस्टिगेशन केलं ना अजून. इन्व्हेस्टी काय फोन ठेव तुला नंतर फोन करतो मी. काय म्हणतात. ए बाय बघ माझी बॅटरी पण लो झाली बघ. बॅटरी लो झाली गेली बॅटरी गेली. खोटं बोलू नका तुम्ही. आपकी बैटरी खत्म हो गई है कृपया रिचार्ज करे धन्यवाद. बॅटरी गेली चुलीत. पुढे कोण बाबा कोण पोरगा. अहो तिकडे बघा. यो आ? यो यो